मिरज शहरातील सातवेकर मळा येथे कमाल जमीन धारण कायद्याअंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या सातवेकर यांच्या 7.5 एकरापैकी महापालिकेला मिळालेल्या 7 एकर जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण आहे, तर त्यातील शिल्लक असलेल्या अर्धा एकर जागा ही मालक संजय सातवेकर, बाळू सातवेकर व इतरांसाठी देण्यात आलेली आहे। मात्र महापालिकेच्या जागेत घरे व इमारती बांधण्यात आलेली होती। याबाबत न्यायालयात खटला सुरू होता। जिल्हा न्यायालयाने 4 दिवसांपूर्वी अतिक्रमण हटविण्यास स्थगिती आदेश उठल्यानंतर आज महापालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात या परिसरातील घरे पाडण्यास सुरुवात केली। या कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांशी वादाविवादाची प्रकार घडला। सायंकाळपर्यंत 6 JCBच्या सहाय्याने घरे व दुकाने जमीनदोस्त करण्यात आली। उपायुक्त वैभव साबळे, सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, अग्निशामक दल, आरोग्य विभाग यासह महापालिकेच्या पथकाने ही मोठी कारवाई केलेली आहे। सध्या अनेक ठिकाणी आरक्षण असताना त्यावरती सिमेंटची जंगले उभारताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर अनेकांच्या जागेमध्ये अतिक्रमण करून त्यामध्ये बांधकाम करण्याचे प्रकारही सध्या वाढलेले दिसत आहेत। महापालिकेच्या या जोरदार कारवाईनंतर अनेक नागरिकांच्या अपेक्षा ह्या उपायुक्त वैभव साबळे व आयुक्त गुप्ता साहेब यांच्याकडून वाढलेल्या दिसून येत आहेत। एक कनेक्शन आहे मध्ये एक पाटणचा कुठं आहे? उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। आज महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता साहेब आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकर मळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 6 JCB, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय मौलाच्या साहाय्याने ही कारवाई सुरू आहे। येथे जवळजवळ महानगरपालिकेचा 5 एकरचा भूखंड होता, ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ 1 एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले। या अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई-बस सेवा, त्याचबरोबर MECBचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता। मात्र त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती। मात्र शुक्रवारी शेवटच्या कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकरभरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे। याबाबत महानगरपालिकेने सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नगरपालिकेला सुमारे 1980च्या दरम्यान ही जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती। यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेतर्फे म्हाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते
मात्र उर्वरित जागेवर सुमारे 45 वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता. मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई बस सेवेचं काम सुरू होईल.